दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। घटस्फोट झाला तर मुस्लिम महिला सुद्धा आता पोटगी मागू शकतात। महिला अधिकारांवर सुप्रीम कोर्टानं एक फार मोठा निर्णय दिलेला आहे। कलम 125 सर्व विवाहित महिलांना लागू होतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। महिला अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। घटस्फोट झाला तर मुस्लिम महिला सुद्धा पोटगी मागू शकतात, कारण कलम 125 आहे ते सगळ्या विवाहित महिलांना लागू होतं असं कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे हा सुप्रीम कोर्टाचा अत्यंत मोठा निर्णय मानावा लागेल। महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। महेश, घटस्फोट झाला तरी मुस्लिम महिला पोटगी मागू शकतात असं कोर्टानं म्हटलंय, काय अपडेट्स द्याल? नक्कीच सुप्रीम कोर्टाने आजच्या एका सुनावणीत एक मोठा निर्णय दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की मुस्लिम महिला ज्या विवाहित आहेत त्या CRPCच्या कलम 125 नुसार त्यांचा जो काही मेंटेनन्स असेल त्याला ते लागू होऊ शकतं। ते त्यांच्या पतीच्या विरोधात जाऊन त्यांचा जो काही मेंटेनन्स असेल किंवा त्यांची पोटगी असेल ते मागू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की कुठल्याही धर्मातील विवाहित महिला जर असेल आणि तिचा धर्म कुठलाही असेल, मग ती मुस्लिम का असेना, त्यांना कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक आधार मिळतोय। CRPC 125च्या अंतर्गत जर त्यांना पोटगी मागायची असेल तर ते त्यांच्या पतीच्या विरोधात जाऊन पोटगी मागू शकतात आणि त्यांचा पालन पोषणाच्या संदर्भातील जो मुद्दा आहे तो यातून सोडवण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून करण्यात आलेला आहे। याचा एक नक्की काय हे प्रकरण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर अब्दुल समद नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीच्या पत्नीने पोटगी मिळावी म्हणून तेलंगणा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या तेलंगणा कोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती। सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला आणि जो घटस्फोट झाला होता या मुस्लिम दाम्पत्यांमध्ये त्याच्या संदर्भात निर्णय देताना CRPCचा 125 कलम जो आहे त्याला अनुसरून ज्या घटस्फोटीत जी मुस्लिम महिला आहे तिला पोटगी मिळू शकते असा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत पाहता देशातला हा एक एकूण जी काही निर्णय मोठे झालेले होते त्यापैकी हा एक मोठा निर्णय मानला जातो। निश्चितच महेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।